तुमच्या पांढऱ्या रक्तपेशीही कधी बिघडू शकतात हे तुम्हाला माहित आहे का? चला इओसिनोफिलिया बद्दल जाणून घेऊया. इओसिनोफिलिया ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये तुमच्या रक्तात किंवा शरीराच्या उतीमध्ये इओसिनोफिल्स, एक प्रकारची पांढरी रक्तपेशी, जास्त प्रमाणात असतात. या पेशी संसर्ग बेकेंपडण्यास मदत करतात आणि तुमच्या रोगप्रतिकारक यंत्रणेचा भाग असतात. पण कधी कधी संसर्ग, अलर्जी, स्वयंप्रतिकार रोग किंवा कर्करोगामुळे त्यांची संख्या वाढते. परजीवी संसर्ग, दमा, अलर्जी आणि काही विशिष्ट औषधे ही सामान्य कारणे आहेत. लक्षणे ती वेगवेगळी असू शकतात. तुम्हाला पुरळ येऊ शकतात, ताप येऊ शकतो, थकवा येऊ शकतो किंवा विशेषतः जर तुमचे फुफ्फुस प्रभावित झाले असतील तर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. इओसिनोफिलियाचे दोन प्रकार आहेत. रक्त इओसिनोफिलिया म्हणजे तुमच्या रक्तात उच्च पातळी आणि उती इओसिनोफिलिया म्हणजे तुमच्या उतीमध्ये उच्च पातळी. धोकादायक घटक त्यात एलर्जी निर्माण करणाऱ्या पदार्थांचा संपर्क, संसर्ग, स्वयंप्रतिकार रोग आणि काही विशिष्ट औषधे यांचा समावेश होतो. इओसिनोफिलियाचे व्यवस्थापन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हे ट्रिगर ओळखणे आणि नियंत्रित करणे आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणे. जागरूक राहा, निरोगी राहा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomopathy.com ला भेट द्या.